राजकारणात आले, सामाजिक कार्यासोबत एक राजकीय जोड असावी, मात्र राजकारणात प्रहार जनशक्ती पक्षच का निवडला? प्रहार जनशक्ती पक्षाचे मोर्शी विधानसभा प्रमुख म्हटल्यानंतर जेव्हापासून पद मिळालं तेव्हापासून अशी मतदारसंघात चर्चा आहे की डॉक्टर महेंद्रजी राऊत हे विधानसभा निवडणूक लढणार. या चर्चेमध्ये किती सत्यता आहे? तुम्ही खरंच विधानसभा निवडणूक लढणार का? बरं सर, आता बोलता बोलता तुम्ही 3 ते 4 वेळा डॉक्टर बोंडे सरांचं नाव घेतलं. तुम्ही प्रहार जनशक्ती असं कुठं पक्षाचं प्रेशर येते का असं नाव घेतल्यानंतर, किंवा जेव्हा राजकारणात जावं तेव्हा असं वाटलं का डॉक्टर बोंडे यांच्याच पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपमध्ये जावं, असं कधी वाटलं का? आपण जो विकास म्हणतो तर मुळात विकास काय आहे? मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा फक्त एक बॅग घेऊन आलो होतो. तिथे त्यातमध्ये माझे 3 ड्रेस होते, बूट चपला होत्या, बस तेवढं एक घेऊन आलो. आज लोकांनी मला भरभरून एवढं प्रेम दिलेलं आहे की आज 2010 ते 2024 या 14 वर्षात देवाच्या कृपेने माझं नाव खूप चांगलं आहे. लोक कसं आहे, प्रत्येक माणूस हा परफेक्ट नसतो, माझ्याच्याने पण काही चुका झालेल्या आहे, प्रत्येकजण, पण त्यामध्ये 90% तरी लोक माझ्याबद्दल चांगले म्हणतात. ही माझी कमाई आहे. सर ठीक आहे, सगळ्या गोष्टीत तुम्ही आता सामाजिक कार्यात आहे, राजकीय चळवळीमध्ये आता आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाचं एक जबाबदारीचं पद आहे. ऐन वेळेवर अनेक राजकारणात भूमिका बदलत असतात, वेळेनुसार काही निर्णय घ्यावे लागतात. बरोबर. अशात जर येणाऱ्या काही विधानसभा निवडणुकीच्या शनी वेळेवर तुमच्या काही राजकीय भूमिका बदलतील का? म्हणजे कुठे तुम्ही काय करणार? आणि राजकारणात माझी एंट्री जे झाली आहे ती बच्चूभाऊमुळे झाली आहे. आज मतदारसंघात डॉक्टर राऊतचं नाव जे मोठं केलेलं आहे बच्चूभाऊंनी केलेलं आहे. उद्या चालून राजकीय भूमिका काय किंवा बदलायची भूमिका जर का राहिली ते भाऊचे जे काही शब्द राहील त्या शब्दावर मी ठाम आहो आणि भाऊंनी जे मला आदेश दिला ते मी पाळेन. माऊली आय मित्रा ऑप्टिकल, आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल. आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड. येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहे आणि अशातच मोर्शी मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात अनेक उमेदवारांची चर्चा आहे, उमेदवारांची जी संख्या आहे ती मोठी असणार आहे. आणि अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचं देखील लक्ष या मतदारसंघावर आहे. आणि वैद्यकीय सेवा हा ज्यांचा पेशा आहे, मात्र त्यांची जी नाळ आहे ती समाज सेवेशी जुळलेली आहे. आणि मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघात समाजसेवा करणारा माणूस, एक कोरोना काळात सेवा देणारा देवदूत आणि वैद्यकीय सेवेसोबतच इतर सामाजिक कार्यात नेहमी आपलं योगदान देणारा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर महेंद्रजी राऊत सर आज आपल्या अमरावती टुडे न्यूजच्या कट्ट्यावरती आलेले आहेत. खूप खूप स्वागत सर. आपले आभार. डॉक्टर महेंद्रजी राऊत सर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे ते मोर्शी विधानसभा प्रमुख आहेत. मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघातच नाही तर अनेक ठिकाणी ते आपल्या वैद्यकीय सेवेसोबत समाजसेवा करते आहे आणि अशातूनच आता सध्या जनतेमध्ये त्यांची देखील चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा प्रमुख डॉक्टर महेंद्रजी राऊत सर आहेत. सर, माझा पहिला प्रश्न असा होता की आपली वैद्यकीय सेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र वैद्यकीय सेवा सुरू असताना सामाजिक कार्यात आणि राजकारणात यावं हे कुठून वाटलं आणि केव्हापासून? कसं आहे, माझ्या घरूनच मला वारसा आहे सामाजिक कार्याचा. कारण की माझे आईवडील सत्यसाई बाबाचे भक्त आहेत, त्याच्यामुळं आमच्या इथे नेहमी भजन आणि ते नारायण सेवा म्हणजे गोरगरीब त्या लोकांमध्ये जाऊन डब्बे स्वतः घरी तयार करून ते वाटणं, याला नारायण सेवा म्हणतात. तर हे लहानपणापासूनच मी बघितलेलं आहे आणि त्यांची शिकवण मला आत्तापर्यंतची अशी आली आहे की आपण जे काही लोकांसाठी करू शकतो, आपल्याच्याने जे काही करणं होईल तेवढं आपण करायला पाहिजे. असं नाही की आपण 100%च प्रत्येकाला सॅटिस्फाय करू शकतो किंवा प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचू शकतो किंवा प्रत्येकच व्यक्तीचं काम करू शकतो, पण जेवढंही आपल्याच्याने होते तेवढं आपण करायला पाहिजे. ही शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली आहे.
आणि त्याच्यामुळं लोक असे म्हणतात की बा सामाजिक कार्य मी भरपूर करतो, पण मला त्यामध्ये असं काही नवीन असं वाटत नाही. हां, की कोणाची परिस्थिती नसते लोकांची, साहजिक आहे. ते पैसे लागतात, ऑपरेशन करावं लागतं, पैसे लागतात, तर त्यामध्ये पैसे कमी करणं हा विषय आहेच. गोरगरीब लोक येतात ज्यांच्याकडे काहीच पैसे नाही राहत. आता माझ्याकडे म्हणजे असं सांगायचं झालं तर कमीत कमी दिवसातून 3-4 पेशंट तर असे असतात त्यांच्याकडे काहीच पैसे नाही राहत. मग त्यांचे फीचे पैसे किंवा मग एक्सरेचे पैसे, हे आपणही कसं त्यांना परिस्थिती पाहून आपल्यालाही बरं नाही वाटत की त्यांच्याकडून एवढे चार्जेस घ्यायला पाहिजे, तेवढे चार्जेस घ्यायला पाहिजे. बरेच फ्रीमध्ये करून टाकतो आणि त्यामध्ये मला काही नवीन असा काही विषय वाटत नाही. बरं, राजकारणात यावं, हे समाजसेवा तर सुरूच आहे, वैद्यकीय सेवा सुरू आहे. आता राजकारणात यायचा विषय असा झाला की डॉक्टर बोंडे साहेब जे मागचे 10 वर्ष इथे आमदार होते आणि डॉक्टर म्हणून तर त्यांची पर्सनॅलिटी मी नेहमी बघायचो. माझ्या 3ही हॉस्पिटलचे इनॉग्रेशन बोंडे साहेबांनी केलेले आहे. तर जेव्हा लोक त्यांच्याबद्दल बोलायचे की नाही सर खूप चांगले आहे आणि खूप चांगलं काम करतात, तर मला पण असं वाटायचं की आपण एक वैद्यकीय आहोत, त्यासोबतच लोकांचे विविध जे प्रश्न येतात, लोकांचे जे कामं आहेत, लोक बरेच आशा घेऊन येतात. म्हणजे त्यांना हे माहिती नसतं की हा माणूस खरंच त्या लेवलपर्यंत काम करेल की नाही करेल, पण ते कुठलेही प्रश्न आपल्याकडे घेऊन येतात. तेव्हा असं वाटतं की कुठेतरी रिस्ट्रिक्शन आहे आणि या रिस्ट्रिक्शनमध्ये आपण कुठेतरी वर जायला पाहिजे किंवा त्यांच्या याच्यावर नाही 100% कमीत कमी 80% तरी त्यांच्या प्रश्नावर खरे उतरलो पाहिजे. त्यांच्या जे काही मूलभूत आहे गोष्टी तर त्या आपण केल्या पाहिजे. पण कुठेतरी रिस्ट्रिक्शन येऊन जातं. फक्त वैद्यकीय सेवे म्हटलं तर काय होतं की ऑपरेशन आहे एवढं आणि पैसे कमी करायचे, तेवढं करून टाकेल. बाकी पैसे नाही आहे, पेशंट पहा, एक्सरे काढा, हे ते एवढं करून टाकेल. पण याच्यानंतरचा जो विषय आहे, जे लोक आपल्याकडे बरेच गोष्टी घेऊन येतात, प्रश्न घेऊन येतात, तर त्यांचं आपण कुठेतरी त्यांना उत्तर देणं हे आपलं दायित्व आहे, हे असं मला वाटतं. आणि एक मान्यता माझी अशी आहे की आयुष्यात माणसाला जीवन एकच वेळ मिळतं आणि या जीवन हे आपण बघितलेलं आहे आणि आपण जेवढं काही चांगलं लोकांसाठी करू शकतो तेवढं आपण केलंच पाहिजे. हे असं मला घरून शिकवण आहे. त्याच्यामुळं जसं जमते तसं चालू आहे. बरं सर, ठीक आहे, राजकारणात आले, सामाजिक कार्यासोबत एक राजकीय जोड असावी, मात्र राजकारणात प्रहार जनशक्ती पक्षच का निवडला? प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे बच्चूभाऊ कडू हे प्रत्येकाच्या खूप चांगल्या प्रकारे ओळखीचे आहे आणि ते एक हिरो म्हणूनच समजा त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. आज आपण 288 आमदार, आजच्या परिस्थिती जर का म्हणतो, 288 आमदारापैकी फक्त एकटे व्यक्ती आहे जे सरकारमध्ये असले तरी सरकारच्या विरोधात बोलतात, मूलभूत गोष्टी घेऊन, बेसिक गोष्टी घेऊन आणि लोकांसाठी एवढ्या झटून काम करतात आणि ते काम करून घेतात. आपण जर का म्हणजे आजचा जो विषय जर का बघितला, आपल्याकडे म्हणजे संपूर्ण या खंडात म्हणा किंवा संपूर्ण जगात जरी म्हटलं तरी अपंगाचं फक्त एकच मंत्रालय आहे जे बच्चूभाऊंनी खिचून आणलेलं आहे आणि ते केलेलं आहे तयार. तर बच्चूभाऊ हे आधीपासूनच हिरो आहे. म्हणजे मी तर त्यांना 2005 पासून ओळखतो. जेव्हा मी MBBS करत होतो, सावंगी मी गेला आणि तेव्हाच भाऊ आमदार झाले होते फर्स्ट टाईम. तर तेव्हापासून मी भाऊंना ओळखतो आणि भाऊंचे नेहमी फोन यायचे. म्हणजे कसं आहे, आता गोपाल भाऊ आहे किंवा मग प्रणव भाऊ कडू आहेत, तर हे लोक हे माझे खूप चांगले जवळचे आहेत. तर यांच्या थ्रू जे हे लोक कामं करायचे, बच्चूभाऊंबद्दल जे सांगायचे आणि बच्चूभाऊचा ऑलरेडी माझ्यावर इम्पॅक्ट आहेच आधीपासूनचा, म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष म्हटलं. लोकही आपल्या जवळचेच आहे, भाऊही आपलेच आहे, त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे, म्हणून प्रहार जनशक्ती. बरं सर, एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जरी प्रहार जनशक्ती पक्षाचे असले तरी वैद्यकीय सेवा करत असताना, सामाजिक कार्यात असताना कधीच तुम्ही दुसऱ्या पक्षाला बघत नाही. सर्व पक्षांसोबत तुमचे चांगले संबंध आहे. हे कसं काय तुम्ही तालमेल? नाही, कारण की आम्ही डॉक्टर लोक जे आहो, आम्हाला ते आधीपासूनच शिकवण दिली जाते की जेव्हा कुठलेही, फक्त आपल्यासाठी तो पेशंट महत्त्वाचा आहे आणि संबंध टिकवणं हे सामाजिक वाटचालीकडे चालण्याचा एक दृष्टिकोन म्हणा किंवा मग ते अंगीकृत गुण असायलाच पाहिजे. आणि बरेच माझे मित्र आहे प्रत्येक पक्षात आहे. म्हणजे शिवसेना म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस म्हणा, वंचित म्हणा किंवा सुशील भाऊ बेले म्हणा. आता वंचित त्यांच्यामुळं मी नाव घेतलेलं आहे. तर हे खूप चांगले माझे मित्र आहे
आणि संबंध सगळ्यासोबत चांगलेच आहे, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे मोर्शी विधानसभा प्रमुख म्हटल्यानंतर जेव्हापासून पद मिळालं तेव्हापासून अशी मतदारसंघात चर्चा आहे की डॉक्टर महेंद्रजी राऊत हे विधानसभा निवडणूक लढणार. या चर्चेमध्ये किती सत्यता आहे? तुम्ही खरंच विधानसभा निवडणूक लढणार का? नाही, 100%. म्हणजे माझ्याकडून तरी आहेच. आणि त्यात कसं आहे, मी आताच सांगितलं, बोंडे साहेबांना मी आधीपासून बघत आलेलो. बोंडे साहेब एक डॉक्टर म्हणून तर त्यांचं नाव आहेच, प्लस त्यांनी एवढे चांगले कामं इथे केलेले आहे. एक आमदार म्हणून जे कामं भरपूर चांगले केले, तर तेव्हाच मला असं वाटायचं की आपण पण आपल्याकडून पण काहीतरी व्हायला पाहिजे. आतमधून असं वाटायचं की आपण लोकांच्या जे विविध गोष्टी आहे त्या गोष्टीबद्दल झटलं पाहिजे, केलं पाहिजे, आपण समोर आलं पाहिजे. तर विधानसभा लढण्याचा माझा निर्णय ठाम आहे. शेवटी बच्चूभाऊ जे ठरवेल ती पूर्व दिशा राहणार आहे. बिलकुल. बरं, निवडणुकीची तयारी केव्हापासून सुरू केली? लढायची आहे म्हणून. आम्ही मला वाटते 2023चा विषय आहे. 2023मध्ये प्रणव भाऊ आणि गोपाल भाऊ असेच आले माझ्याकडे, नेहमीच येत असतात आणि त्यांचे चालू राहतात, कामं नेहमीच चालू राहतात. तर असंच गमती जमतीत आमचा असा विषय निघाला की काय आहे, कसं सुरू आहे ते. तर बच्चूभाऊंचं आता नेहमी मी मानतोच, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. तर यांनीच म्हटलं की डॉक्टर साहेब म्हणे, तुम्ही एवढे कामं करता तर काही राजकीय तुमची इच्छा आहे का करायची? आणि मी आताच सांगितलं की जेव्हा बोंडे साहेबांना मी बघायचो तेव्हा एक मनात होतंच की आपणही काहीतरी करायला पाहिजे पुढे जाऊन लोकांसाठी. तर या विषयावर मी त्यांना असंच म्हटलं, हो बिलकुल माझी इच्छा आहे. तर म्हणे चला जाऊ, भाऊंची भेट घेऊ. आता भाऊंची भेट घेऊ म्हटलं, चला बरेच वर्ष झाले मी भाऊंना भेटलो नाही, म्हटलं चला जाऊ. गेलो, भाऊंशी भेटलो. भाऊंनी म्हटलं की भाऊंच्या कानावर होताच विषय आणि नेहमी मला फोन करायचे, तर माझ्याबद्दल त्यांना माहीतच होतं. तर भाऊंनी सरळ म्हटलं की विधानसभा प्रमुख तुम्ही बनून जा. मग थोडंसं मला आलं टेन्शन. मी यांच्याकडे बघितलं, म्हणे काही हरकत नाही, ठीक आहे. बरं म्हटलं ठीक आहे, करू. मग गाडीमध्ये बसलो परत येताना, म्हटलं आता विधानसभा प्रमुख, म्हटलं राजकारण म्हणजे आता असा विषय झालेला आहे की काय करावं, काय म्हणजे किती मोठं काम डोक्यावर आपल्या ओझं आहे. तर त्यांनी मला एवढं सहजपणे सांगितलं, डॉक्टर साहेब म्हणे जे काम तुम्ही करता स्वतः ते काम आम्ही तरी बघितलं नाही म्हणे कोणी करत असेलही पण आम्ही तरी बघितलं नाही. तर तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन वेगळं काहीच करायचं नाही आहे. फक्त लोकांचे जे मेन प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणं आहे, बाकी आणखीन त्याच्यावर बाकी काहीच नाही करणं. म्हटलं हा तर एकदम सोपा विषय होऊन गेला. यांनी ते एवढं सोपं करून टाकलं. तो यक्ष प्रश्न जो निर्माण झाला होता तो एकदम सोपं उत्तर त्याला मिळालं. म्हणजे तेव्हापासूनच मग ठरवलं, तयारी सुरू केली. तेव्हापासून तयारी. बरं सर, आता बोलता बोलता तुम्ही 3 ते 4 वेळा डॉक्टर बोंडे सरांचं नाव घेतलं. तुम्ही प्रहार जनशक्ती, 100%. असं कुठं पक्षाचं प्रेशर येते का असं नाव घेतल्यानंतर? किंवा जेव्हा राजकारणात जावं तेव्हा असं वाटलं का डॉक्टर बोंडे यांच्याच पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपमध्ये जावं, असं कधी वाटलं का? नाही, असं कधी वाटलं नाही मला की भाजपमध्ये जावं म्हणून. पण मला भाजपमध्ये जायचं असतं तर मला एवढा वेळ लागलाच नसता राजकारणात यायसाठी. कारण की बोंडे सरांचे माझे संबंध आणि बोंडे सरांचे प्रत्येकाशीच संबंध चांगले आहे. म्हणजे मी एकटाच नाही, तर माझ्या जागेवर दुसरा कोणी समजा असतं तर त्यांनी पण बोंडे साहेबांची स्तुती केलीच असती 100%. तर त्यामुळे कसं आहे की भाजपात जाव हा प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे बोंडे साहेबांचा. बोंडे साहेब आहे तर आहेच, विषयच नाही, प्रश्नच नाही. सर, आता विधानसभा निवडणूक लढायची हे निश्चित झालं, पण मोर्शी मतदारसंघाबाबत विकासाचं विजन काय तुमचं? कसं आहे, आपण जो विकास म्हणतो तर मुळात विकास काय आहे? विकास असा असायला पाहिजे जे मूलभूत गरजा आहे लोकांच्या ते करणं म्हणजे विकास झाला. आपण रस्ते नाल्या चांगल्या करत आहोत, बरोबर आहे, पण आपली जिल्हा परिषद शाळा कुठे चालली, नगरपालिका शाळा कुठे चालली? मग आपल्या म्हणजे आपण प्रत्येकच राजकारणी लोकांनी हा प्रश्न मांडलेला आहे की संत्र्याचा आपण खूप मोठा बेल्ट आहे आपल्याकडे, तर संत्र्याचा बेल्ट असूनही आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प आत्तापर्यंत झाला नाही आहे. हे शेतकऱ्यांच्या बाबतीत झालं. विजेचा आजचा प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे किती सारे पेशंट येतात ज्यांनी मागे आता पुसल्याला अस्वलाचं एक त्यांच्यावर हमला झाला होता, ते लेडीज, आणि मागे वाघाने एका लेडीला खाल्लं होतं. तर हे सगळे जो प्रकार आजही आपण 2024मध्ये हे बघतोय, तर मग काही अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये. या गोष्टींच्या विरोधात किंवा या गोष्टींना थांबवण्यासाठी काय केलेलं आहे? आणि त्यातल्या त्यात कसं आहे, विजेचा सर्वात मोठा प्रश्न आहे. दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळायलाच पाहिजे आणि रात्री तेव्हा जायचं काम पडणार नाही. आणि रात्री जरी समजा रोटेशन वाईज जर का इलेक्ट्रिसिटी मिळते तर रात्री पण सिंगल फेज असायला पाहिजे. नाहीतर काय प्रॉब्लेम होतो
की असे करंट लागून किती सारे शेतकरी आपण दगावलेले बघितलेले आहे. आपल्या मॅडम आता तुम्ही ओळखताच, पुसल्याला RH ला होत्या, पुसल्याच्या इथे होत्या ग्रामीण रुग्णालयाला. तर तिथे पण बरेच असे केसेस यायचे आणि आता पण बरेच असे केसेस येतात की रात्री त्यांना विजेचा झटका लागतो, त्याच्यामुळं दगावलं जातं, वन्य प्राण्यांचा हमला होतो, साप चावतात, विंचू चावते. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं ज्या व्यक्ती म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण सगळेच आहोत. म्हणजे फक्त सरकारच नाही, आपण सर्व शेतकरी जेव्हा पिकवेल तेव्हाच आपल्याला खायला मिळेल. आणि आपला देश हा शेती प्रधान आहे. शेतकरी सुखी राहील तेव्हाच आपण सगळे सुखी राहू. आणि म्हणजे मी तर म्हणतो की देशाचा राजा कोण आहे, तर देशाचा राजा फक्त शेतकरी आहे. आपला शेतीप्रधान देश असल्यामुळं देशाचा राजा फक्त शेतकरी आहे. आणि त्या राजाला आजच्या परिस्थितीमध्ये अशी कंडिशन दिसते की ना शेतमालाला भाव राहतो, नाही त्यांना व्यवस्थित पांधन रस्ते मिळतात, नाही त्यांचा माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी व्यवस्थित यंत्रणा राहते, नाही त्यांना वीज मिळते. आणि जिथे जास्त प्रोडक्शन जर का झालं तर तिथे भाव पडून जातो आणि इम्पोर्ट पण राहतो, त्यामध्ये आयात केलं जातं धान्य. तर ह्या सगळे जे प्रकार आहे हे व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं. अशा मूलभूत सुविधांवर लक्ष तुमचं आहे विकासाबाबत. बरं सर, कुठल्या कुठल्या सामाजिक कार्यात तुमची वाटचाल राहिलेली आहे आणि कुठले कुठले सामाजिक उपक्रम तुम्ही आतापर्यंत राबवले? कसं आहे, देवाच्या कृपेने मला इथल्या लोकांनी, आपल्या मतदारसंघातल्या आणि MP च्या लोकांनी भरभरून दिलेलं आहे. तर त्यामुळं मला एक उद्देश असा वाटतो, मी जेव्हा म्हणजे एक थोडासा टाईम घेतो तुमचा, मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा फक्त एक बॅग घेऊन आलो होतो. तिथे त्यातमध्ये माझे 3 ड्रेस होते, बूट चपला होत्या, बस तेवढं एक घेऊन आलो. आज लोकांनी मला भरभरून एवढं प्रेम दिलेलं आहे की आज 2010 ते 2024 या 14 वर्षात देवाच्या कृपेने माझं नाव खूप चांगलं आहे. लोक कसं आहे, प्रत्येक माणूस हा परफेक्ट नसतो, माझ्याच्याने पण काही चुका झालेल्या आहे. प्रत्येकजण पण त्यामध्ये 90% तरी लोक माझ्याबद्दल चांगले म्हणतात. ही माझी कमाई आहे. आणि लोकांनी एवढं भरभरून दिलं, तर माझंही एक जिम्मेदारी आहे, माझं एक दायित्व आहे की आपण इथल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हे मी आधीपासूनच करतो, की राजकारणात आलो म्हणून नाही किंवा आता काहीतरी बोलायचं म्हणून काहीतरी फालतूचं बोलत आहो असा विषय नाही आहे. तर आतापर्यंत आपण नितीन भाऊ गुर्जरला चांगल्या प्रकारे ओळखता. त्यांच्या द ग्रेट मराठा फाउंडेशन या माध्यमातून आम्ही बरेच कामं केलेले आहे. जे म्हणजे समजा आता ताडपत्रीचं वाटप करणं, जेव्हा पावसाचं भरपूर प्रमाण होतं तेव्हा. आणि त्यानंतर एक राजुरा बाजारचे एक पेशंट आहे, त्यांचं नाव मी सांगत नाही, ते ॲक्च्युली वरून पडले होते ताडपत्रे बांधताना घराच्या, तर त्यांचा पाय मोडला होता. ते कुठल्या तरी हॉस्पिटलला गेले, तर त्यांना काहीतरी खर्च सांगण्यात आला, तर तो व्यक्ती 1.5 महिना घरी झोपलेला होता. जेव्हा नितीन भाऊ गुर्जरला हे माहीत पडलं की बा हा असा व्यक्ती, निलेश भाऊ साबळे आपले राजुरा बाजारचे, त्यांचा मला फोन आला, म्हणजे असा व्यक्ती आहे, त्यांचा पाय मोडलेला आहे, 1.5 महिन्यापासून पडलेला आहे, डॉक्टर साहेब आपल्याला काही करता येईल का? मी म्हटलं मला आधी त्यांचे रिपोर्ट्स दाखवा, कारण की रिपोर्ट्स दाखवल्याशिवाय मी काही बोलू शकत नाही. मग त्यानंतर रिपोर्ट्स बघितले, म्हटलं करून टाकू, काही हरकत नाही. मग काहीतरी एक आकडा दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितला, तर मी काहीतरी एक आकडा त्यांना सांगितलं, म्हटलं एवढ्यात आपण करू. झालं, ऑपरेशन झालं, सगळं झालं. मग सुट्टी होणारच आणि बा पेमेंट आता जमा करा. तर माझा स्टाफ तुम्ही बघितलेला आहे की मागच्या 13-14 वर्षापासून तोच स्टाफ आहे, स्टाफ चेंज नाही झालेला आहे. तर त्यांनी मला येऊन सांगितलं, माझ्या एका सिस्टरांनी येऊन सांगितलं की सर म्हणे आपलं पेमेंट बाकी आहे, तर ती लेडी जी आहे, ते ताई जे आहे, ते मंगळसूत्र विकून आपल्याला पैसे देणार आहे. मी म्हटलं एक काम कर, त्यांना आतमध्ये बोलव. मी त्यांचं मंगळसूत्र घेतलं, म्हटलं ताई हे मंगळसूत्र माझ्याजवळ दे, मी विकतो आणि मी माझे पैसे घेऊन येतो आणि तुला बाकीचे पैसे परत करतो. जेव्हा सुट्टी झाली तेव्हा तेच मंगळसूत्र मी तिच्या हातात दिलं. म्हटलं ताई तू माझी बहीण आहे, याच्यानंतर कधीही तुला प्रॉब्लेम झाला तर तुझा भाऊ इथे जिवंत आहे, हे हॉस्पिटल तुझ्या भावाचं आहे, कधी पण ये. हे मला वाटते त्याला 4-5 वर्ष झाले असेल या गोष्टीला. तर ते झालं, व्यवस्थित सगळं झालं. तर ती ताई आता मला राखी बांधायला येते. यावर्षी माझ्या वाढदिवसाच्या वेळेस त्यांनी औक्षवंत पण केलं मला. तर असे बरेच कामं आम्ही ते सांगण्याजोगते नाही किंवा त्याचा इतका मोठा सांगण्याची काही आवश्यकता पण नाही, लोकांना माहीतच आहे त्या गोष्टी असे. आणि एक विषय असा सांगतो, आता हा इंटरव्ह्यू आहे म्हणून नाही, पण एक खंत अशी आहे की रस्त्यावर जे लोक झोपलेले राहतात रात्री, त्यांच्याकडे बऱ्याच जे आपण राजकारणी लोक म्हणतो किंवा समाजकारणी लोक पण म्हणतो,
त्यांच्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होत आहे. एक वृद्धाश्रम म्हणा, आम्ही मागे आपले देशपांडे भाऊ आहे त्यांच्यासोबत पण आम्ही चर्चा केली की काहीतरी आपण या जे रस्त्यावर झोपलेले असतात वृद्धाश्रम बांधू, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू, त्यांना दिवसभर ते काहीतरी रोजगार करेल आणि स्वतःचं जेवणाचा स्वतः बंदोबस्त करेल किंवा आपण डब्बे सुरू करू. मागे नितीन भाऊ गुर्जर, मी आणि बऱ्याच आम्ही द ग्रेट मराठा फाउंडेशनच्या लोकांनी जवळपास 2 वर्ष त्यांना आपण 2 टाईमचं दररोजचं जेवण दिलेलं आहे. बाकी ब्लँकेट वाटणं हा प्रकार तर हे तर चालूच राहतं म्हणा. मागे काय झालं की आपले मेहतर समाजचे लोक आहेत, खूप चांगले माझे संबंध आहेत त्यांच्यासोबतही. तर 2-3 पेशंट आले, त्यांच्या पायाला मी चिखल्या बघितल्या. म्हटलं हे चिखल्या तर म्हणे पाण्यात काम करताना ते चिखल्या होतात. तर मला ते बरं नाही वाटलं. मग मी नितीन भाऊला बोललो, म्हटलं आपण, माझी एक इच्छा आहे म्हटलं की आपण यांच्यासाठी एक बूट सगळ्यांसाठी आपण बूट, म्हटलं काय होईल, किती आहे काय. तर तो काढला आकडा तर 150च्या वर गेला. म्हटलं यार विचारता आपण केला करू. मग म्हटलं हरकत नाही, जाऊ दे करून टाकू. तर जवळपास 150 लोकांना आम्ही बूट वाटले तेव्हा. म्हणजे हे सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहे, पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगावं लागतात. सांगावं लागतं. सर ठीक आहे, सगळ्या गोष्टीत तुम्ही आता सामाजिक कार्यात आहे, राजकीय चळवळीमध्ये आता आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाचं एक जबाबदारीचं पद आहे. ऐन वेळेवर अनेक राजकारणात भूमिका बदलत असतात, वेळेनुसार काही निर्णय घ्यावे लागतात. बरोबर. अशात जर येणाऱ्या काही विधानसभा निवडणुकीच्या शनी वेळेवर तुमच्या काही राजकीय भूमिका बदलतील का? म्हणजे कुठे तुम्ही काय करणार? कसं आहे, एक तर सरळ सांगायचं म्हणजे मी राजकीय याच्यात येणं, क्षेत्रात येणं, हे मी बच्चूभाऊ आदी बोडे सरांना पाहून आलेलो आहो. कारण की त्यांचं काम मी बघितलेलं आहे, मला खूप चांगलं वाटलं आणि लोकांनाही त्यांचं काम चांगलं वाटतं, प्रश्नच नाही आहे त्याच्यात. भले आम्ही पक्ष वेगळा असला तरी तो विषय नाही आहे, पण हे काम आहेच दोघांचं पण चांगलं आहे. आणि राजकारणात माझी एंट्री जी झाली आहे ती बच्चूभाऊमुळे झाली आहे, प्रश्नच नाही. आज डॉक्टर राऊतला एक रिस्ट्रिक्शन होतं ओळखण्याचं, एक लिमिटेड दायरा होता जिथे डॉक्टर राऊतला ओळखायचे. आज मतदारसंघात डॉक्टर राऊतचं नाव जे मोठं केलेलं आहे बच्चूभाऊंनी केलेलं आहे. उद्या चालून राजकीय भूमिका काय किंवा बदलायची भूमिका जर का राहिली, ते भाऊचे जे काही शब्द राहील त्या शब्दावर मी ठाम आहो आणि भाऊंनी जे मला आदेश दिला ते मी पाळेन, त्याबद्दल काही वाद नाही. सर शेवटचा प्रश्न, डॉक्टर या नात्यानं वैद्यकीय सेवेत काम करत असताना मोर्शी मतदारसंघात कुठल्या वैद्यकीय सेवा कमी वाटतात? वैद्यकीय सेवा कुठल्या कमी वाटतात? मागे काय झालं होतं, म्हणजे एक उदाहरण सांगतो मी. आपल्या सरकारी दवाखान्यात विनामूल्य, म्हणजे मला काही वेतन नाही, वेतन नसताना मी माझी एक ऑर्डर समजा भाऊंना सांगितलं की माझी इच्छा आहे की इथे जे ऑपरेशन होतात हाडाचे, बरं त्यांना खर्च लागतो 25,000 35,000 जे काही समजा खर्च लागतो, तर तो आपल्या महात्मा फुले योजनेमध्ये फ्रीमध्ये होतो. तर आपल्या सरकारी दवाखान्यात मला ग्रामीण रुग्णालयामध्ये मी पोस्ट भाऊंच्या याच्यातून काढून घेतली, वेतन नाही. हां, तर काय झालं की मागे काही पेशंट झाले भरती, मी ऑपरेशनही केले, पण त्यामध्ये काहीतरी राजकीय आडी कोणीतरी टाकली, नाव मी घेत नाही, आणि त्यांनी ते ऑपरेशन तिथे बंद करून टाकले. मग त्यानंतर तो सगळा विषय तिथेच थांबून गेला. आणि मग आता असा विषय झाल्यामुळं काय झालं की माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर का मी भरती करतो तर त्यांना खर्च औषधीचा आहे, ॲनेस्थेशियाचा आहे, इम्प्लांट जो रॉड लागतो किंवा आणखीन काही लागतं त्याचा आहे, तर ते तर खर्च करावाच लागतो. माझा असा उद्देश होता की सरकारी दवाखान्यात आपण निःशुल्क सेवा द्यावं, तिथेच ऑपरेशन करावं, तिथेच पेशंट भरती होईल, महात्मा फुले योजनेमध्ये होईल, 5 पैसे पेशंटला खर्च लागणार नाही, एक आपण ऑर्थोपेडिक म्हणजे अस्थिरोगचे पूर्ण ट्रीटमेंट आपण तिथे करू शकू, हा माझा एक उद्देश होता. पण ते थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम कोणीतरी काय क्रिएट केलं तर तो बंदच करून टाकलं, असा तो विषय आहे. तर हे एक आहे. त्याच्यानंतर बाकी तर तुम्ही जो प्रश्न मला विचारला आहे की डॉक्टर म्हणून तुम्हाला काय कमतरता वाटते वैद्यकीय सेवेत, आता तर या म्हणजे कार्डियक ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे, कार्डियक ॲम्ब्युलन्स, अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही वैद्यकीय सेवेमध्ये काम करत असताना एखादं मोठं ऑपरेशन थिएटर, जसं ग्रामीण रुग्णालयात कुठल्या सुविधा असल्या पाहिजे, असं काय वाटतं? नाही, ग्रामीण रुग्णालयात सुविधा तर आहे चांगल्या, पण त्यामध्ये कसं आहे त्याचा दायरा कमी आहे, म्हणजे लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणजे कसं आहे, तिथे स्त्रीबद्दल जे गायनेकॉलॉजी म्हणू आपण, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि स्त्रीबद्दल जे काही आहे ते व्यवस्थित फॅसिलिटी तिथे आहे.
त्यानंतर लहान मुलांच्या बाळांचं पण व्यवस्थित सुरू आहे. आपले डॉक्टर खेरडे साहेबांच्या इथे महात्मा फुले योजना आलेली आहे, तिथे पण फ्रीमध्ये पेशंटचं तसं वैद्यकीय दृष्ट्या आपलं तालुका वैद्यकीय दृष्ट्या चांगला आहे. आणि आता जे समजा माननीय आमदार साहेबांनी एवढा निधी आणलेला आहे किंवा एवढं वैद्यकीय क्षेत्र वाढवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच चांगला आहे, चांगलं. त्यात काही वाद नाही आहे. निश्चित सर तुमचा हा स्वभाव आहे की चांगल्या कामाला चांगलं म्हणायचंच, तो राजकीय कुठला त्याच्यामध्ये नाही, स्वभावाचा प्रश्नच नाही. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. कारण की कसं आहे, आता आपल्या इथे समजा 100 बेडेड हॉस्पिटल होत आहे. मोर्शी SDHचं आता समजा ट्रॉमा सेंटर तिथे होत आहे, आपल्या इथे ट्रॉमा सेंटर होत आहे. स्त्रीरोगचं जे हॉस्पिटल मोठं होणार आहे, बाल रुग्णालय होणार आहे. त्यानंतर आपल्या शेगाटला एक RH आहे, मला वाटतं लोणीला पण एक त्यांनी RHचं टाकलेलं आहे. बरोबर. तर हे चांगलं आहे, म्हणजे ही सुरुवात खूप चांगली आहे. त्याला आणखीन पुढे जायला बरेच काळ बाकी आहे. बिल्डिंग आता जेमतेम समजा सुरुवात झाली आहे, तर होईल हळूहळू. आणि चांगली गोष्ट आहे, चांगलं इनिशिएशन आहे, चांगला पुढाकार घेतलेला आहे, त्याबद्दल काही वादच नाही. बिलकुल. हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे मोर्शी विधानसभा प्रमुख डॉक्टर महेंद्रजी राऊत. वैद्यकीय सेवा करत असताना मी आधीच सांगितलं, पेशा जरी वैद्यकीय असला तरी नाळ मात्र ही समाजसेवेशी जुडलेली आहे. अनेक राजकारणात जर बघितलं तर कुठला एखादा नेता असो, कुठला एखादा पक्षाचा प्रमुख पद असलेला पदाधिकारी असो, यांच्यामध्ये कुठेतरी एक राजकीय पर्सनॅलिटी असतेच, त्याच्यामध्ये ज्या उत्तर देण्याच्या शैली असतात त्या असतात. मात्र डॉक्टर महेंद्रजी राऊत यांच्यामध्ये जी गोष्ट या ठिकाणी दिसून आलेली आहे या मुलाखतीमध्ये, जे आतापर्यंतच्या कुठल्या मुलाखतीमध्ये दिसून आली नसेल, की जो स्वभाव आहे, जो मूळ स्वभाव आहे, याच्यामध्ये कुठलाही मनात द्वेष नाही. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणे, जे वाईट आहे ते वाईट म्हणणे, आणि त्याच्यात कुठल्याही गोष्टी मनात द्वेष न ठेवता अगदी एक ग्राउंड लेवलवर, एक सामाजिक स्तरावर नाड जुळलेली जी त्यांची भावना आहे या मुलाखतीमध्ये दिसून आलेली आहे. निश्चितच तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, आमच्या मनातही आहे. डॉक्टर राऊत सरांना तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही ते प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवू शकता. आणि पुढे देखील आपण त्यांच्या अशाच मुलाखती घेऊन दिलखुलास चर्चा करणार आहोत. या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. धन्यवाद.